चैतन्याची ज्योत नावातच शक्ती आणि सामर्थ्य आहे. जगामध्ये स्त्रीचं सामर्थ्य हे नेहमीच सिद्ध झालेलं आहे. वेगवेगळी रूपं धारण करून त्या त्या क्षेत्रात स्त्रीचा महिमा हा गायला गेलेला आहे. अशीच एक ज्योत जिने संसार, प्रपंच आणि अन्य जबाबदाऱ्या सांभाळून मुलगा, सून, नातवंड, पूजार्चा, संस्कृती, संस्कार हा सगळा रहाटगाडा सांभाळत समाजकार्याचा ध्यास उराशी बाळगला आणि सुरुवात करता करता माणसं जोडता जोडता आज एक फाउंडेशन उभे राहिले आहे. ते म्हणजे राधिका फाउंडेशन नाशिक. आता 20 तारखेला इलेक्शन संपतोय, त्यानंतर मग महिलांची लगेच लगबग सुरू होऊन जातील. कारण की इतके दिवस त्या इलेक्शन मध्ये कुठे ना कुठे प्रचाराला जात असतील पैसे घेऊन. नंतर येतील, ताई काहीतरी काम द्या मला. काय देऊ? आता पार्लरचं आलेलं आहे आपल्याकडे आणि शिलाईचं आलेलं आहे. दोघांपैकी काहीतरी द्यावं लागेल त्यांना. नाहीतर तिसरा विचार करते की संक्रांतीसाठी काहीतरी बनवावं. आता काय बनवायचं, काय करावं? जोपर्यंत मीटिंग होत नाही महिलांची तोपर्यंत समजणार नाही की कोणाला काय येतं आणि काय येत नाही. सगळ्यात पहिले मीटिंग गरजेची. इलेक्शन झालं की आपण लगेच मीटिंग घेऊया आणि पुढे वाटचाल करूया की त्यांना काय काम द्यायचं. शाळा सुरू झाली आहे. आत्ताशी आज दुसराच दिवस झालाय, म्हणजे सगळी मुलं तर काही आलेले नसतीलच. सोनार सरांना फोन करावा की नाही करावा? उद्या त्यांना भेटते, टायमिंग विचारते, किती मुलं येतात, केव्हा येतील, सगळ्या गोष्टी मॅनेज करते. काय द्यायचं? दिवाळीची मिठाई तर द्यायचीच आहे. थंडी पडली आहे म्हणून सॉक्स देणारच आहोत. त्या व्यतिरिक्त आता काय हवं हे तिथं गेल्यावरच समजेल. शाळेत गेल्याशिवाय काहीच होणार नाही हे तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे मला पहिले एकदा शाळेत जाणं फार गरजेचं आहे. टाइम कसा मॅनेज करावा हा मोठा प्रश्न आलेला आहे. पण ठीक आहे, कार्यक्रम घ्यायचा आहे तर टाइम मॅनेज करून जावंच लागेल मला, किंवा कोणाला तरी पाठवावं लागेल. तळागाळातील गोरगरिबांना, अनाथांना, वृद्धाश्रमातील लोकांना, आदिवासी पाडे, ग्रामीण भाग, शहरी भाग जिथे जिथे समस्या, अडचणी दिसल्या त्या ठिकाणी हजर असणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे डॉक्टर चेतनाताई सेवक. चैतन्याची ज्योत. हीच तळमळ आणि ध्यास समाजसेवेची ज्योत अखंड तेवत ठेवणार आहे. तसेच समाजाला प्रेरणा देत राहणार आहे. आपल्यासमोर लवकरच येणार आहे समाजकार्याबद्दल तळमळ असणाऱ्या अशा धगधगत्या कर्तृत्वाची कहाणी. चैतन्याची ज्योत, डॉक्टर चेतनाताई सेवक हा माहितीपट.